नमस्कार. आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 39 आज आपण सुरुवात करणार आहोत. पण त्या अगोदर मागील भाग ऐकायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या कथेपासून. मनाविरुद्ध झालेले लग्न भाग 39. त्याचा श्वास जाणवला. तिच्यावर झुकला तशी ती अजूनच मागे सरकली. तिने मागे ड्रेसिंग टेबलचा आधार घेतला. ते एकदम भांबावून गेली. आपण काय विचार करत होतो हे आठवलं तिला. स्वतःवर हसू आलं, पण तिने गाल अजूनच पसरवायलाच थांबवलं. खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. आरक्त. काल त्याला सर्व काही सांगून गेलं, पण ती पटकन वळली. आरशात तो दिसत होता. तिने पटकन खाली पाहिलं. खूप सुंदर दिसतेस. तो पुन्हा कानाजवळ येऊन डोळ्यात जवळचे केस कानामागे घेत म्हणाला. तसं तिच्या अंगावर गोड शहारा आला. तसं त्याचा चेहरा खुलला. तिच्या पोटात बटरफ्लाय उडू लागले. तो बाजूला गेलेलं जाणवलं आणि त्याच्या बोटाचा स्पर्श जाणवला. तिने डोळे उघडले तर त्याने तिच्या भांगमध्ये सिंदूर पेन्सिल ओढली होती. छान दिसतेस असा इशारा केला. ती लाजली. तसा तो बाहेर निघाला. तिने जाऊन त्याला पाठीमागून मिठी मारली. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा हो. गोड आहात, असेच नेहमी गोड रहा कायम, आणि मलाही गोड करा. ती त्याच्या पाठीवर ओठ ठेवून म्हणाली. तसं त्याच्या मनात अनेक तरंग उठली. तुला पण अशीच गोड शुभेच्छा, अशीच गोड हसत राहा कायम, तो तिच्या गळ्यात हात लावून म्हणाला. तसं तिने त्याला बाजूला सोडून निघून पळ काढला. म्हणजे वाटतो तितका बुद्धू नाही हा. अँड ही इज सो रोमॅन्टिक. माया कानामागे हात लावून म्हणाली. त्यानंतर तयार होऊन किचनमध्ये गेली. पोळ्यांची तयारी करू लागली. बापरे, भले मोठे टेन्शन. माझ्या पोळ्या तर फाटतात. काय करू? खरं सांगून देते, बाकीची सर्व तयारी मी करते, पण लाटायला नाही जमणार. तसंच करते. माया सर्व पसारा पाहून स्वतःशी बोलली. माया आली सावरून. माया, तू काम कर. मामा देवपूजा करतात. तू मागच्या अंगणात फुलं तेवढी आणून दे. हवं तर राजला घे, तू दाखवेल. आणि बेलपत्र काढायला सांग. काटे असतील, लागतील तुला, तो आणून देईल तुला. त्यावर माया म्हणाली, ते करतील ही कामं. मी कणिक मळून देते. उठा, द्या इकडे. माया म्हणाली. माया कमरेला पदर खोचत म्हणाली. त्यावर सासूबाई म्हणाल्या, नको, ते करते मी. तू फुलांचं बघ. हार पण बनवून दे. तोरण कर आंब्यांच्या पानांची, आणि मग वाटलं तर पुरण वाट. असं सासूबाई म्हणाल्या. राजला घेऊन माया मागच्या बाजूला फुलं काढू लागली. त्याला कॉल आला म्हणून तो फोनवर बोलत होता. बाजूला उभा राहिला. ती एक एक करत पुढे गेली. आंब्याचं झाड लावलं होतं, पण खूप उंच होतं. तिच्या हाताला पानं येत नव्हती. तिने खूप वेळा ट्राय केलं. सारखं राजकडे आशेने बघत होती, पण तो फोनमध्ये बोलण्यात व्यस्त होता. ती साडीमध्येच उड्या मारत पानं निघतात का बघू लागली. तोच तिला आपल्या पायांना हाताचा विळखा घातलेला जाणवलं. त्याने तिला समोरून पायांना पकडून अलगद उचलून घेतलं होतं. ती त्या झाडांच्या पानांच्या जवळपास पोचली होती, पण अशा उचलण्याने ती विसरली आणि पान काढायला सुचलंच नाही. ती नुसती स्वतःच्या पडण्याच्या भीतीत थरथरत होती. माया, असं मी दिवसभर नाही उचलू शकत. पटकन ती डाळी काढ. हे लाजणं सोड. मी कुठे लाजते?
तुम्ही शर्मिले बाबू आहात. मी एकदम बिनधास्त आहे आणि मी लाजत नाही. काय तर भीती वाटते. तुम्ही खाली टाकलं तर. ती एकदम नॉर्मल बोलत होती. आपण कुठे आहोत याचा तर विचार कर माया. माझी अवस्था कळत नाही का तुला? आणि मी का टाकेल? सेवा करायची हौस नाही मला. राज कन्हत बोलला. हां, मी तुम्हाला सेवा करायला लावते का? असं. जा, मी नाही करणार आता. माया हाताची घडी घालून मस्त हवेत असण्याचा आनंद घेत होती.